नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर आक्रमण केल्यानंतर पाकिस्ताननेही प्रतिकाराची तयारी केली। तुर्कीकडून मिळालेली अत्याधुनिक ड्रोन, चीनकडून मिळालेली फायटर जेट यांच्या जोरावर भारताचा मुकाबला करण्यासाठी पाक सज्ज होता। या सगळ्याच्या जोरावर किमान सुरुवातीच्या काळात पाकची लढण्याची उमेद कायम होती। भारताने सुरुवातीला पाकच्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानने भारताच्या लष्करी आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करायला सुरुवात केल्यानंतर भारतानेही आपली रणनीती बदलली। त्यानंतर भारताने थेट पाकिस्तानात घुसून त्यांच्या एअरबेसवर हल्ला केला। या चकलाला रहीम यार खान, सरगोधा, भुलरी आणि जेकोबाबाद एअरबेसचा समावेश होता। त्या सगळ्यात पाकिस्तानी एअर मोबिलिटी कमांडचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या नूर खान एअरबेसवरील हल्ला निर्णायक ठरला। या हल्ल्याने पाकिस्तान हादरला। महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण पाकिस्तानी सैन्याच्या जनरल हेडक्वार्टर्स जवळ आहे। नूर खान एअरबेसवर हल्ला करण्यासाठी हवाई दलाने आपल्या सर्वोत्तम वैमानिकांची निवड केली। नूर खान एअरबेस रावळपिंडीमध्ये आहे। हे पाकिस्तानच्या एअर मोबिलिटी कमांडसाठी महत्त्वाचे केंद्र आहे। येथे एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम, C-130 ट्रान्सपोर्टर आणि 628-78 रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट आहे। या हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आणि पाकिस्तानने अमेरिका आणि इतर देशांना भारतावर दबाव आणण्याची विनंती केली। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिनो यांनी 10 मे रोजी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी बातचीत केली। यानंतर पाकिस्तानने भारताशी बोलण्याची तयारी दर्शवली। पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी भारताला हे युद्ध थांबवण्याची विनंती केली। भारताच्या अचूक आणि प्रखर हल्ल्यात पाकिस्तानचा हा महत्त्वाचा एअरबेस अक्षरशः उद्ध्वस्त झाला। भारतीय हवाई दलाची आणि क्षेपणास्त्रांची ताकद लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने भारतापुढे नांगी टाकली। एकूणच या युद्धात नूर खान एअरबेसवरील हल्ला हा निर्णायक ठरला। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।